सहनशीलता की संवाद. हे हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं प्रिया होळे यूट्यूब चॅनलमध्ये. मी प्रिया तुमचं मनापासून स्वागत करते. आणि चला मग करूया आपल्या व्हिडिओला सुरुवात. दररोजचे टोमणे, प्रत्येक गोष्टीत माझी चूक, मी किती दिवस सहन करू, कदाचित हे घर सोडून जाणेच योग्य आहे. ती बॅग घेऊन घराबाहेर पडणारी इतक्याच नवरा तिला थांबवतो. थांब, घर सोडून जाण्या अगोदर माझ्याशी आणि आईशी मनापासून बोलशील का, असं नवरा तिला विचारतो. नवरा त्याच्या आईला म्हणतो, आई मला माहीत आहे, तू मुद्दाम वाईट वागण्याचा प्रयत्न करत नाहीयेस, पण तुझ्या काही शब्दांनी तिचं मन दुखतंय. असं नवरा त्याच्या आईला म्हणतो. असं म्हटल्यानंतर सासू त्या मुलाची आई शांत बसते. एक क्षण शांत बसते. मग ती म्हणते, मला वाटायचं घरातल्या काही गोष्टी सांगून तिला आपलंसं करते. सासू म्हणते, घरातल्या काही गोष्टी मी सुनेला सांगून मी तिला आपलंसं करते, पण माझ्या बोलण्यामुळे ती इतकी दुखावली आहे हे कधी मला जाणवलंच नाही. सून काय म्हणते, आई मला तुमच्याशी काही भांडायचं नाही. मला फक्त या घरामध्ये आपलं असल्यासारखं जगायचं आहे. सून म्हणते, बघा मला या घरामध्ये फक्त आपलं असल्यासारखं जगायचं आहे. चूक झाली तर मला समजावून सांगा. माझ्याकडून काही चूक झाली तर मला समजावून सांगा, पण प्रत्येक वेळेस टोमणे देऊ नका. सुनेचे हे बोलणे ऐकल्यानंतर सासूच्या डोळ्यात पाणी येतं. आणि सासू म्हणते, माझ्याकडून चूक झाली बाळा. सासू म्हणते, आजपासून तुझ्याशी बोलण्याची पद्धत मी बदलण्याचा प्रयत्न करेन, पण तूही मला आईसारखं समजून माझ्याशी मनमोकळेपणाने बोलत. इथूनच खरी जादू होते. घरामध्ये बदलाची नवी सुरुवात होते. बदलाची सुरुवात कशी होते? नवरा दोघी सासू सुनांकडे बघतो आणि दोघींकडे पाहून म्हणतो. आणि नवरा असं म्हणतो की नातं टिकवण्यासाठी फक्त सहन करत राहणे हे पुरेसे नाही. नातं टिकवण्यासाठी सहन करणं पुरेसं नसतं. एकमेकांचं ऐकणंही गरजेचं असतं. नातं टिकवण्यासाठी फक्त सहन करणं गरजेचं नसतं, पण एकमेकांशी बोलणंही, एकमेकांचं ऐकणंही गरजेचं असतं. बघा किती छान म्हणतो नवरा. सून हळूच बॅग खाली ठेवते आणि म्हणते, मी घर सोडायला निघाले होते, पण आज पहिल्यांदा असं वाटलं
कदाचित हे घर बदलू शकतं. कदाचित हे घर बदलू शकतं. सासू तिच्याजवळ येते. सासू तिच्याजवळ येते आणि सुनेला म्हणते घर बदलण्यासाठी भिंती बदलायच्या नसतात बाळा. आणि घर बदलण्यासाठी भिंती बदलायच्या नसतात बाळा. कधीकधी फक्त शब्द आणि वागणं बदलायचं असतं. आता सगळ्यात मोठं म्हणजे की जर घरच बदलायचं असेल ना, तर प्रत्येक नातं तुटण्यापूर्वी संवादासाठी एक तरी चान्स द्यायला हवा. प्रत्येक नातं तुटण्यापूर्वी संवादासाठी एक तरी चान्स द्यायला हवा. आणि टोमण्यापेक्षा प्रेमाने 2 शब्द बोलले तरीही नातं तुटण्यापासून वाचू शकतं. बदलाची सुरुवात कुणीतरी करायलाच हवी. मग ती आजपासून आपणच का करू नये? तर ही होती आपल्या आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच सांगा. आणि तुमच्या मते घरामध्ये नातं टिकवण्यासाठी काय महत्त्वाचं आहे हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. सहनशीलता की संवाद कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमच्या महाराष्ट्राच्या ताईला पुढे जाण्यासाठी नक्की मदत करा. आणि प्रिया ओहोळे यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि तुमचा आशीर्वाद आणि तुमच्या प्रेमाचे एक कमेंट माझ्यासाठी नक्कीच करा. धन्यवाद.